प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे। ससून रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे, तर चौथा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती आहे। दुसरा आणि तिसरा अहवाल मंत्रालयामध्ये सादर करण्यात आला आहे। त्यानंतर आता चौथा अहवाल जो ससून रुग्णालयाचा असेल तो येणार आहे आणि त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। तर चारही अहवाल आल्यानंतर सीएम कारवाई करणार असल्याचं कळत आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे। बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही 9 तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केली। आपल्याला माहिती यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्या समोर येते ती माहिती सातत्याने सादर करते। धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल, माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल, डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसलेत, जो ससून रुग्णालयाचा अहवाल, जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत, तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय।